नमस्कार. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे जयदेव कुंभारे. आज सगळ्यांचं स्वागत करतो आणि विशेष रीतीनं आज मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे संजय गांधी निराधार योजनेच्या संबंधी. मित्रांनो, आपण सगळे वाट बघत असाल संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शन विषयी आणि सगळेजण जे लोक दिव्यांग आहेत आणि जे लोक विधवा आहेत, जे लोक श्रावणबाळचे लोक आहेत, ते लोक सगळे वाट बघत असतील. पण मला सांगू इच्छितो मित्रांनो की तुमची पेन्शन लवकरच येणार आहे. कारण म्हणण्यात आलं होतं की होळीच्या अगोदरच येईल, पण शासनाने काही कारवाई केलेली नाही आहे. विशेष करून मी तुम्हाला सांगतो की पेन्शनचे पैसे येण्यासाठी तयार पण आहेत, सगळं काही रेडी आहे, काही अडचण नाही आहे, पण शासनाने का बरं पैसे पाठवले नाहीत याचा प्रश्न पडतो. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की 5-6 तारीख तर दिलेली आहे, पण लास्ट 10 तारखेपर्यंत तुमची पेन्शन नक्कीच येणार आहे. ही बाउंड्री आहे, त्याच्या पार पैसे होऊ शकत नाही. 10 तारखेपर्यंत तुमचे पैसे नक्कीच येतील. आणि कारण हा मार्च एंडिंगचा महिना आहे, सरकारला लवकरात लवकर द्यायचे आहेत आणि 1 एप्रिलपासून एप्रिल महिन्याची पेन्शनची तयारी त्यांना करायची आहे. कारण सगळं दिव्यांगांचा जो कारभार आहे तो दिव्यांग विभागाकडे सोपण्यात आला आहे. दिव्यांग पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी दिव्यांगांना सांगण्यात आलेलं आहे आणि आताही नोंदणी करत आहेत लोक. पण तुम्ही पण दिव्यांग असाल तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्या, कारण खूप आवश्यक आहे. कारण अंदाज आहे की ज्या लोकांची नोंदणी झालेली नाही आहे त्या लोकांना पेन्शन जाणार नाही. कारण दिव्यांग विभागाला सगळी लिस्ट जितके लोक दिव्यांग आहेत तिथं सुपूर्द करण्यात येईल, सगळ्यांना तिथं वर्ग करण्यात येईल असं सांगलं जात आहे. कारण त्यांच्या GRमध्ये पण तसंच आलेलं आहे की सगळ्यांची नावे, जितके लोक दिव्यांग आहेत त्यांची नावे त्यांच्या पोर्टलवर देण्यात येतील. म्हणून त्यांनी म्हटलं की लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि त्यांच्या GRमध्ये पण असं लिहिलेलं आहे की लवकरात लवकर पेन्शन वाटपाचे काम सुरू करा. कारण पेन्शन वाटप करणं जरुरी आहे, कारण एप्रिलची पेन्शन त्यांना द्यायची आहे. शासनाचं असं पण म्हणणं आहे मित्रांनो की खूप लोकांचे KYC झालेलं नाही आहे, खूप लोकांचं आधार अपडेशन झालेलं नाही आहे, खूप लोकांचं UDID कार्ड अपडेट नाही झालं, काही लोकांनी तर लाईफ सर्टिफिकेटच नाही भरलं, त्यांना समजलंच नाही काय करायचं. ॲक्च्युली लाईफ सर्टिफिकेटसाठी तहसील कार्यालयातच जायचं होतं आणि तिथं आपला UDID आणि आधार कार्ड द्यायचं होतं. आणि काही लोकांना त्यांनी ऑनलाईन पण करायला सांगितलं आहे, पण काही लोकांनी कारवाईच नाही केली. मी तुम्हाला सांगतो जवळपास 10% लोक असे असतील की ज्यांची पेन्शन बंद पडली आहे ह्या कारणानं की त्यांनी KYC केलेलं नाही आहे, आधार कार्डची पूर्तता केली नाही त्यांनी, म्हणून त्यांची पेन्शन बंद पडली आहे. पुष्कळ लोक आहेत मित्रांनो. त्याच्यापैकी जर तुम्ही पण असाल तर लवकरात लवकर आपला कारवाई करून घ्या डॉक्युमेंटची, जेणेकरून कोणतीच अडचण सरकारला येणार नाही. आणि आपले रजिस्ट्रेशन पोर्टलवर करून घ्या, दिव्यांग पोर्टलवर. जर तुम्ही दिव्यांग असाल तर लवकरात लवकर करा, कारण तुमची पेन्शन दिव्यांग पोर्टलच्या द्वारेच दिव्यांग विभाग करणार आहे. आतापर्यंत जर झालं तसं होणार नाही, DBT त्यांच्याचद्वारे होणार आहे. थँक्यू फॉर जॉईनिंग मी. सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला, लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट नक्कीच करा आणि शेअर नक्कीच करा. थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी.